शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसह इतर काही मागण्यांसाठी उपोषणाला बसलेल्या बच्चू कडूंनी उपोषण मागे घेतलं। पण त्याआधी पुण्यात अजित पवारांच्या कार्यक्रमात बच्चू कडूंच्या कार्यकर्त्यांनी चांगलाच गोंधळ घातलाय। पाहुयात नेमकं काय घडलं। पुण्यात अजित पवारांच्या कार्यक्रमात बच्चू कडूंचे कार्यकर्ते आक्रमक झाले। आणि कार्यक्रमात त्यांनी एकच गोंधळ घातला। शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरून प्रहारच्या कार्यकर्त्यांनी अजितदादांना त्यांच्याच कार्यक्रमात घेरलं। पोलीस बोलू द्या, एक मिनिट, अरे बोलू द्या ना, थांबा एक मिनिट। त्या मागण्याच्या संदर्भामध्ये आपण एक समिती करू, त्या समितीत तुम्हालाही घेतो, म्हणजे राज्य सरकारच्या वतीने समिती केली जाणार। त्या समितीमध्ये बच्चू कडूंना पण इन्व्हॉल्व करणार। राज्य सरकारला जे करणं शक्य असेल ते करण्याच्या करता राज्य सरकार कॅबिनेटमध्ये जाऊन निर्णय घेईल, अशा प्रकारची काल चर्चा झालेली आहे। अशी मागणी करून चर्चा होत नसते, त्याबद्दल कमिटी केलेली आहे, कमिटी करून ती निर्णय। कार्यक्रम स्थळाच्या बाहेर देखील प्रहारचे कार्यकर्ते आक्रमक झाले। महिलांनीही जोरदार घोषणाबाजी करत ठिय्या मांडण्याचा प्रयत्न केला। शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसह दिव्यांग आणि विधवा महिलांची पेन्शन 6000 करण्याची मागणी बच्चू कडूंची आहे। शेतकऱ्यांना 6000 पेन्शन, शेतकऱ्यांचा 7 वाला कोरा, अशा 17 मागण्या आहेत। 8 दिवस झाले उपोषण करतायत। कुणीच मनावरती घेत नाही। या 17 मागण्यांपैकी आमच्यासाठी आहे, त्याचं स्वतःच आहे का? आमच्यासाठी करतात ते, आमच्यासाठी पोलिसांनी उचलून आम्हाला गाड्यात टाकतात आणि इथून हटवण्याचा प्रयत्न करतात। आम्हाला इथून आम्हाला तोड बंद करण्यासाठी पोलीस प्रशासन हे तत्पर असतं। तर इकडे मोझरीमध्ये उपोषणाच्या 7व्या दिवशी मंत्री उदय सामंत यांनी कर्जमाफी आणि इतर मागण्यांसंदर्भातलं आश्वासनाचं पत्र बच्चू कडू यांना दिलं आणि बच्चू कडूंनी आपलं आंदोलन तात्पुरतं स्थगित केलंय। पण अद्याप कर्जमाफीची तारीख सरकारनं सांगितलेली नाही, त्यामुळे 2 ऑक्टोबर पर्यंत तारीख सांगा, नाहीतर दिव्यांगांना घेऊन मंत्रालयात घुसण्याचा इशाराच बच्चू कडूंनी दिलाय। सरकार जरी तारीख सांगत नसेल तरी 2 ऑक्टोबर पर्यंत सरकारनं तारीख सांगाव, नाहीतर 2 ऑक्टोबर मध्ये आम्ही मंत्रालयात घुसून बच्चू कडू आता जेवण खाऊन तयार झाला का मंत्रालयात घुसल्याशिवाय राहणार नाही। भगत सिंग 2 ऑक्टोबरला गांधी जयंतीला भगत सिंगगिरी करू, तुम्ही तैयार है सगळे? वैसा भी मरना ही पड़ता है तो फिर आंदोलन करके मरेंगे उस साले को। आपण आंदोलन मागे घेत नाही, फक्त पुढे ढकलतोय, कारण येणारा पाऊस आमच्या डोक्यावर आहे। त्यांचं आंदोलन थांबवलं पाहिजे यासाठी मी त्यांना फोन केला आणि आज त्यांचं उदय सामंत यांच्या हस्ते ते काही सरबत लिंबू सरबत घेऊन त्यांनी आंदोलन स्थगित केलंय, त्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो। बच्चू कडूंच्या आंदोलनानं शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा विषय आता वर आलाय हे निश्चित, कारण समिती स्थापन करून अहवाल आल्यावर कर्जमाफीचा शब्द सरकारनं दिलाय। पुण्याहून लक्ष्मण जाधवसह स्वप्नील उमाप, TV9 मराठी, अमरावती। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।